वर्ग 7वीचा सेल पाहिला. त्यामध्ये सेलचं सर्व बेसिक बघितलं. त्यामध्ये काय काय बघितलं होतं आपण सांगा. सेलचा शोध कोणी लावला होता? रॉबर्ट हुकनी. इयर काय होतं? 1665. त्यांनी काय सांगितलं होतं? मृतपेशींचा शोध लावला होता. त्यानंतर कोणते सायंटिस्ट होते? स्लायडेन आणि श्वान. इयर स्लायडेननी काय सांगितलं होतं आणि श्वाननी बनलेले आहेत. नेक्स्ट सायंटिस्ट आर्विन शॉ. त्यांनी काय सांगितलं होतं? इयर 1885. त्यानंतर अँटॉन लुएन हॉंग. इयर 1673. त्यांनी काय सांगितलेलं आहे? जिवंत पेशींचा शोध लावला होता. त्यानंतर वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये डिफरन्स बघितला होता. तर वनस्पती पेशीमध्ये सेल वॉल असते आणि प्राणी पेशीमध्ये सेल वॉल नसते. रिक्तिका दोन याच्यामध्ये असतात. वनस्पतीमध्ये मोठी असते आणि प्राणीमध्ये लहान असते. अजून हरित लवंग वनस्पतीमध्ये असते का? प्राणी पेशीमध्ये नसते. त्यानंतर रायबोसोमचं काय काम होतं? प्रथिने तयार करणे. गोल्जी पिंड डिस्ट्रीब्युशन करणे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रथिनांमध्ये चेंजेस करणे. त्यानंतर अजून तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. ते काय होतं? ऊर्जा केंद्र. पेशीचे ऊर्जा केंद्र. का पेशीचे ऊर्जा केंद्र? कारण ते ऊर्जा तयार करते. इथपर्यंत कळालं? सूक्ष्मजीव म्हणजे काय? जे आपल्याला मायक्रोस्कोपने बघावं लागतात आणि ते खूप छोटे असतात, आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत विदाऊट मायक्रोस्कोप. आपल्याला 8वीचा 10वा लेसन स्टार्ट करायचा आहे आता. ठीक आहे. म्हणजे इन डिटेल जे आपण फक्त ते ऑर्गॅनल्स बघितले होते अंगके, त्याचा इन डिटेल स्टडी आपल्याला आता 8व्या लेसनमध्ये म्हणजे 8वीच्या 10व्या लेसनमध्ये करायचा आहे. काय लेसनचं नाव काय? पेशी व पेशी अंगके. ठीक आहे. पहिला क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी आढळतात? सांगू शकता? किती प्रकारच्या असतात? 2. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी 2 प्रकारच्या असतात ना. हां. पण पेशींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपकरण वापरले होते? मायक्रो ऑर्गॅनिझम. का? मायक्रोस्कोप. हा का? कारण ते काय आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, म्हणून आपण मायक्रोस्कोप यूज करतो. बघा हे 2 काय दिलेले आहेत तुम्हाला? ही वनस्पती पेशी आहे आणि ही प्राणी पेशी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे हे डिफरन्स केव्हा कळेल? जेव्हा आपण खाली सर्व ऑर्गॅनल्स बघू. ठीक आहे. हे पार्ट ऑफ जे सेल आहेत, पेशींचे भाग जेव्हा पूर्ण बघू तेव्हा हे तुम्हाला इथे कळून जाईल. बघा स्टार्ट करू. पहिलं काय आहे? पेशी भिंतिका म्हणजे सेल वॉल. जे आपण काय बघितलं होतं ती कशामध्ये असते? वनस्पती पेशीमध्ये असते. प्राणी पेशीमध्ये असते का? नाही. ठीक आहे. तर बघा शेवाळ कवक वनस्पती पेशी भोवती आढळते. कोणाकोणाभोवती? जे शेवाळ असतात. ठीक आहे. पाणी साचल्यावर शेवाळ असते ना, जे पावसाळ्यामध्ये असते होते सर्वात जास्त. त्यानंतर कवक त्याला आपण फंगाय म्हणतो. नंतर वनस्पती पेशी भोवती तर असते म्हणजे शेवाळामध्ये असते, कवकमध्ये असते आणि वनस्पती पेशीमध्ये काय असतात? सेल वॉल म्हणजे पेशी भिंतिका असते. त्यानंतर प्राणी पेशीला पेशी भिंतिका असते का? नाही. प्राणी पेशीला पेशी भिंतिका असते नाही. पेशी भिंतिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत आणि लवचिक आवरण. कसं आहे ते? मजबूत आहे आणि लवचिक आहे. कशाभोवती असते ते? पेशी पटलाच्या अराउंड. ही एक सेल आहे. ठीक आहे. या सेलच्या अराउंड इथे काय असणार? एक पेशी पटल असणार. हे पेशी पटल आणि याच्या अराउंडला काय असणार? पेशी भिंतिका असणार प्लांटमध्ये. ओके. तर पेशी भिंतिका मूलतः सेल्युलोज आणि पेक्टिनच्या कार्बोदकांपासून बनलेली असते. कशापासून? सेल्युलोज आणि पेक्टिन.
सेल्युलोज आणि पेक्टिन हे इम्पॉर्टंट आहे. सेल वॉल कशाने बनलेली राहते? सेल्युलोज आणि पेक्टिनने. कशाने बनलेली राहते? सेल्युलोज आणि पेक्टिन. सेल वॉल कशाने बनलेली आहे? सेल वॉल कोणामध्ये आहे? वनस्पती पेशीमध्ये. पेशी भिंती का वनस्पती पेशीमध्ये कशाने बनलेली आहे? सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेली आहे. सेल्युलोज आणि पेक्टिन काय? कार्बोदक आहे, म्हणजे कार्बोहायड्रेट आहेत ते. ठीक आहे, कार्बोदके म्हणजेच काय? कार्बोहायड्रेट आहेत ते. कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटिन, लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके पेशी भिंतिके तयार होतात. काय काय तयार होते? लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन. हे कुठे तयार होते? पेशी भिंतिकामध्ये. आता ही पेशी भिंतिका आहे, ही पेशी भिंतिका आहे. पेशी भिंतिकेच्या अंदर काय तयार होणार? सुबेरिन नावाचं, लिग्निन आणि क्युटिन नावाचे जे काही बहुवारिके मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये तयार होतात. कशापासून बनलेली आहे पेशी भिंतिका? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. फास्ट होत आहे का? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून पेशी भिंतिका बनलेली असते. आणि पेशी भिंतिकेच्या अंदर काय तयार होते? लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन याच्यामध्ये बहुवारिके मॉलिक्युल्स तयार होत असतात. पेशीला त्याचं काम काय बघा? पेशीला काय देणे? आधार देणे. अजून पेशीला आधार देणे. पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे. पेशीचे काय करते ते? रक्षण करते. जे काही पाणी पेशीमध्ये जात असते, ठीक आहे, किंवा पेशीमधून पाणी जे बाहेर जात असते, आपण त्या प्रोसेस बघणार आहे, याच्यामध्येच आहे, समोर आहे. ठीक आहे, जे पाणी अडवून त्या पेशीचे काय करणे? रक्षण करणे. पेशी भिंतिकेचे काय आहेत? हे कार्य आहेत. कोणकोणते? आधार देणे आणि पाणी अडवून त्याला काय करणे? रक्षण करणे. ठीक आहे, पेशी भिंतिका डबल बघू. काय बघितलं आपण पेशी भिंतिकेमध्ये? ही शेवाळामध्ये पेशी भिंतिका असते, त्यानंतर कवकमध्ये असते, वनस्पतीमध्ये असते. ठीक आहे, वनस्पती पेशीमध्ये, शेवाळामध्ये आणि कवकमध्ये पेशी भिंतिका असते. प्राणीमध्ये असते का? नाही. त्यानंतर पेशी भिंतिकेमध्ये कशाने बनलेली आहे पेशी भिंतिका? सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेली आहे. या पेशी भिंतिकेच्या अंदर काय काय तयार होते? लिग्निन, सुबेरिन आणि क्युटिन तयार होते. आणि त्याचं काम काय आहे? आधार देणे आणि रक्षण करणे, पाण्याला अडवून रक्षण करणे. 4 पॉईंट याच्यामधले इम्पॉर्टंट. कशामध्ये? शेवाळ, कवक आणि वनस्पती. तयार कशापासून तयार झालेली असते? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. तयार काय करते? सुबेरिन, क्युटिन आणि लिग्निन नावाचे केमिकल ती तयार, मॉलिक्युल्स तयार करते. पेशीचे काय करते ती? आधार देते पेशीला आणि रक्षण करते, पाणी अडवून रक्षण करते. कळालं 4 पॉईंट. ठीक आहे, प्रद्रव्य पटल ज्याला आपण काय म्हणतो? पेशी पटल म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतो. ठीक आहे, हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक, लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य वातावरणापासून वेगळे ठेवते. कसं आहे? सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल. पेशी पटल आणि पेशी भिंतिकामध्ये फरक आहे. पेशी भिंतिका आणि पेशी पटल. पेशी भिंतिका फक्त वनस्पतीमध्ये असतात आणि पेशी पटल हे वनस्पतीमध्ये आणि प्राणी पेशीमध्ये, दोन्हीमध्ये सुद्धा असतात. ठीक आहे, आता प्रद्रव्य पटल, पेशी पटल दोन्ही म्हणतात त्याला, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणतात. हे पेशीच्या भोवती असते. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं हे काय आहे? पूर्ण सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल आहे. पातळ असते आणि नाजूक आवरण राहते. याचं मेन काम काय आहे बघा? ही एक पेशी आहे, या पेशीचे काही बाहेरचं वातावरण हे पूर्ण, ठीक आहे, हे बाहेरचं वातावरण आहे आणि हे पेशीच्या आतमधलं वातावरण आहे. बाहेरचं वातावरण, पेशीच्या आतमधलं वातावरण यांना काय करून ठेवते? ती सेपरेट करून ठेवते. एक वॉल तयार करते याच्यामध्ये. याच्यामध्ये काय तयार केली? तिने एक भिंत तयार केलेली आहे, एक त्याच्यामध्ये लेअर तयार केलेली आहे, जी काय करते? बाहेरचं एन्व्हायरमेंटचं आणि त्या पेशीच्या आतमधलं वातावरणाला काय करते? ती काय करतेस? ते दूर म्हणजे वेगवेगळं करून ठेवायचं काम करते. पुढे गेलं ना. पातळ, नाजूक, लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य वातावरणापासून काय करते? ती वेगळे करते. कळालं? काय असते पेशी पटलचं काम? की जे काही बाहेरचं वातावरण आहे, बाहेरचे जे काही सबस्टन्स आहे, त्याला अंदरच्या सबस्टन्सपासून, अंदरच्या वातावरणापासून वेगळं करायचं काम करते. ठीक आहे, काय काम आहे पेशी पटलचं?
बाहेरच्या वातावरणाला अंदरच्या सेलच्या वातावरणापासून काय करायचं, वेगळं ठेवायचं आहे. सेल वॉल म्हणजे पेशी भिंतिका हे कशामध्ये असते, शेवाळ, कवक आणि वनस्पतीमध्ये. कशापासून तयार झालेली असते, सेल्युलोज आणि पेक्टिन. काय तयार करते, लिग्निन, क्युटीन आणि लिग्निन, क्युटीन आणि सुबेरिन तयार करते. अजून काम काय आहे, आधार देणे आणि पाणी अडवून त्याचं रक्षण करते. हे कशाचं काम आहे, पेशी भिंतिका म्हणजे सेल वॉलचं. पेशी पटल, पेशी पटल दोन्ही सेलमध्ये असते. मग वनस्पती पेशी असेल का, प्राणी पेशी असेल. ओके. आणि ते काय करते, बाहेरच्या वातावरणापासून सेलच्या अंदरचं वातावरण वेगळं करून ठेवायचं काम करते. समोर बघू. पुढील मेदाच्या फॉस्फोलिपिड 2 थरांमध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. आता याच्यामध्ये काय असते, फॉस्फोलिपिड असते. फॉस्फोलिपिड म्हणजे काय, फॉस्फेट आणि लिपिड असे 2 थर असतात त्याच्यामध्ये. फॉस्फेटचा आणि लिपिडचा याच्यामध्ये 2 थर असतात. आणि या टाईपची या रेणूंनी ते बनलेले असतात, प्रथिनांच्या रेणू आहेत. हे प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते, म्हणून त्याला निवडक पटल, हे इम्पॉर्टंट आहे. निवडक पटल म्हणजे सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन असे म्हणतात. आता पेशी पटल, पेशी पटलचं काम काय आहे, पेशी पटल काय करत आहे, बाहेरच्या आणि आतमधल्या वातावरणाला वेगळं करून ठेवत आहे. ठीक आहे. आणि सोबतच काय करते ती, जे काही सिलेक्टिव्हली मटेरियल आहे, सिलेक्टिव्हली मटेरियल म्हणजे काय, समजा ही एक सेल आहे, सेलच्या अंदर O2 आहे. हे इम्पॉर्टंट आहे का, असंच आहे, इम्पॉर्टंट आहे ना. कार्बन डायऑक्साईड आहे, काय आहे, इम्पॉर्टंट आहे का सेल्ससाठी, नाही ना. हे काय झालं, हे युजफुल झालं, हे वेस्ट झालं. ठीक आहे, युजफुल झालं, हे वेस्ट झालं. हे काय टाकेल ती सेल, बाहेर टाकेल. आता इथे असणारा CO2 ही अंदर येऊ देईल का, नाही. युजफुल आहे का, नाही. पण O2 ला येऊ देईल, ऑक्सिजनला येऊ देईल, कार्बन डायऑक्साईडला येऊ देईल का, नाही. कार्बन डायऑक्साईडला येऊ देईल का, नाही. ऑक्सिजनला येऊ देईल का, येऊ देईल. म्हणजे हेच तिचं काम आहे, जे निवडलेले सबस्टन्स आहेत, जे युजफुल आहेत, त्यालाच ती काय करते, अंदर येऊ देते. म्हणून तिला काय म्हणतात, सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन किंवा निवडक्ष म्हणजे निवडलेलेच काय म्हणजे निवडक्ष. निवडक्ष काय आहे, ती पार पटल आहे, सिलेक्टिव्हलीच सबस्टन्स ती अंदर येऊ देते, म्हणून सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. कळाला याचा अर्थ. त्याला सिलेक्टिव्हली परमेबल म्हणजे काय, की सिलेक्टेडच सबस्टन्स ती फक्त अंदर येऊ देते. ठीक आहे, हार्मफुल अंदर येऊ देत नाही. त्यानंतर या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात. बघा, पाणी इम्पॉर्टंट आहे, क्षार पण इम्पॉर्टंट आहे आणि ऑक्सिजन पण इम्पॉर्टंट आहे. आणि हे रेणू काय करतात, त्या पेशीमध्ये अंदर एंट्री करतात. तर कार्बन डायऑक्साईड सारखे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत, टाकाऊ म्हणजे काय, जे हार्मफुल आहे, जे काही काम नाही आहे, ते काय होतात, पेशीच्या बाहेर पडतात. पेशी बाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचं काम प्रद्रव्य पटल करते. या समस्थिती म्हणतात. समस्थिती म्हणजे काय, की आता हे सेल आहे, या सेलच्या अवतीभोवती या वातावरणामध्ये काहीही चेंजेस होऊ शकतात. ओके. पण हे चेंजेस याच्यावर काही अफेक्ट करू शकतात का, नाही. कारण की आपण काय म्हटलं, या वातावरणाला अलग करून ठेवायचं काम कोण करत आहे, हे पेशी पटल करत आहे. मग या पेशी पटल असल्यामुळे या बाहेरच्या वातावरणाचा या पेशीच्या अंदरच्या वातावरणात काही फरक पडणार का, नाही. म्हणजे काहीही बदल पेशीच्या बाहेर झाले तरी पेशीच्या अंदर बदल होणार का, नाही. आणि त्या स्थितीला काय म्हणतात, समस्थिती असे म्हणतात. कळालं. काय काय बघितलं आपण, बघा. पेशी पटल, पेशी पटल याचं काम काय आहे, बाहेरच्या आणि अंदरच्या सेलमधल्या वातावरणाला वेगळं करून ठेवणे. आणि हे काय, फॉस्फोलिपिडनी बनलेलं आहे. ठीक आहे, फॉस्फोलिपिडच्या प्रथिनांच्या रेणूंनी बनलेलं आहे. तर त्याला काय म्हणतात, निवडक पटल, निवडक पार पटल म्हणजे सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. का, कारण ती काय करते, सिलेक्टिव्हलीच मटेरियल अंदर येऊ देते, जे वेस्ट मटेरियल आहे ते अंदर येऊ देत नाही. ठीक आहे. त्यानंतर जे काही पेशीच्या बाहेर काहीही चेंजेस झाले तर पेशीच्या अंदर चेंजेस होणार का, नाही होणार. आणि त्या स्थितीला काय म्हणतात, समस्थिती असे म्हणतात. कळालं. आता आपण काय म्हटलेलं आहे, पेशीमध्ये काही पदार्थ अंदर येतात, काही पदार्थ बाहेर जातात. काहीतरी प्रोसेस असेल ना त्याच्याजवळ,
ओके, जसं की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होत आहेत, डायजेशन होत आहे, एक्सक्रिएशन होत आहे, ठीक आहे, सर्क्युलेशन होत आहे, त्याच्यात काय प्रोसेस आहे. मग याच्यामध्ये जे काही सेलमधले काही पदार्थ बाहेर जात आहे, काही पदार्थ अंदर येत आहेत, ठीक आहे, त्याला पण त्या प्रोसेसला काहीतरी नाव असेल, काहीतरी प्रोसेस असेल. मग त्या प्रोसेस दिलेल्या आहे बघा, पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया. बघा पहिलं काय आहे, पेशीय भक्षण. भक्षण म्हणजे काय, खाणे. भक्षण म्हणजे काय, खाणे. याच्यावरूनच कळते, बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळकृत करणे. गिळकृत करणे म्हणजे काय, या सेलच्या आतमध्ये घेणे. ठीक आहे, अन्न आणि इतर पदार्थ. अन्न आपण काय करतो, खातोच ना, त्याचं भक्षणच करतो ना. ठीक आहे, खात आहे आपण, मग सेलच्या अंदर येणे काही गोष्टी, त्याला काय म्हणायचं, पेशीय भक्षण म्हणजे एंडोसायटोसिस. कळालं, कळालं एंडोसायटोसिस म्हणजे काय. एंडोसायटोसिस म्हणजे काय, पेशीय भक्षण म्हणजे जे काय करतात, अन्न आणि इतर पदार्थ पेशीच्या अंदर येणे. ठीक आहे, इतकं कळालं. त्यानंतर पेशी उत्सर्जन. उत्सर्जन म्हणजे काय, बाहेर टाकणे. उत्सर्जन म्हणजे काय, बाहेर टाकणे. भक्षण म्हणजे अंदर घेणे आणि उत्सर्जन म्हणजे काय, बाहेर टाकणे. कार्बन डायऑक्साईड आहे, टाकाऊ पदार्थ आहे, टाकाऊ पदार्थाला पेशीच्या बाहेर टाकणे म्हणजेच काय, ते पेशीय उत्सर्जन, एक्झोसायटोसिस. एंडो आणि एक्झो इंग्लिशमध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर एंडोचा मिनिंग होतो इंग्लिशमध्ये इन. एंडो म्हणजे काय, इन, आणि एक्झो म्हणजे काय, आउट. एक्झो म्हणजे काय, आउट. इंग्लिशमध्येही लक्षात ठेवू शकता. एंडोचा मिनिंग काय असते, इन, आतमध्ये. आतमध्ये पदार्थ येणे म्हणजे एंडोसायटोसिस, आणि त्यालाच पेशीय भक्षण म्हणतात. भक्षण म्हणजे पण खाणे. त्यानंतर एक्झोसायटोसिस. एक्झो म्हणजे काय, आउट, बाहेर, म्हणजे पेशीच्या बाहेर टाकाऊ पदार्थ टाकते. पेशीच्या अंदरचे पदार्थ बाहेर टाकणे, त्याला पेशीचे उत्सर्जन म्हणजे एक्झोसायटोसिस असं म्हणतात. कळालं. आता याच्यामध्ये काय लागलं, ऊर्जा लागली. याच्यामध्ये एनर्जी लागली, ऊर्जा लागली त्यांना. ओके, आता खाली अशी प्रोसेस आहे की ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया, त्या कोणत्या होत्या, ऊर्जा वापरून, म्हणजे एनर्जी तिथे यूज होत होती. आता खाली इथे एनर्जी यूज होणार का या क्रियांमध्ये, नाही. पहिला आहे विसरण, डिफ्युजन, आणि दुसरं आहे परासरण म्हणजे ऑस्मॉसिस. नाव तुम्ही ऐकलेलं असेल की डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. ठीक आहे, 12वीमध्ये 10वीमध्ये हे टॉपिक्स होते. हे 8वीचा टॉपिक आहे म्हणजे असणारच. तुम्हाला माहिती आहे का, हे काय असते सांगू शकता कोणी, विसरण, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस म्हणजे काय. तिकडे पाहून नका सांगू, फक्त असंच सांगा तुमच्या भाषेत. जाऊ द्या. विसरण म्हणजे डिफ्युजन, जे काही ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे, काय आहेत, हे गॅसेस आहेत. काय आहेत, गॅसेस आहेत. गॅसेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन सारखे लहान रेणू, कोणते, लहान रेणू पेशीमध्ये घेणे किंवा बाहेर टाकणे. लहान रेणू काय करणे, पेशीमध्ये घेणे किंवा बाहेर टाकणे, याला काय म्हणायचं, डिफ्युजन. लहान रेणू, हा शब्द इम्पॉर्टंट आहे. कोणते रेणू, लहान रेणू. ठीक आहे, जसं की गॅसेसचे जे रेणू असतात ते कसे असतात, रेणू म्हणजे मॉलिक्यूल. ठीक आहे, जे गॅसेसचे मॉलिक्यूल असतात ते कसे असतात, लहान असतात ना, ॲज कम्पेअर टू सॉलिडपेक्षा. सॉलिड आणि लिक्विडपेक्षा काय असतात, गॅसेसचे लहान असतात. मग ते लहान जे रेणू आहेत ते पेशीमध्ये घेणे आणि पेशीच्या बाहेर टाकणे, याला काय म्हणायचं, डिफ्युजन म्हणजे विसरण असे म्हटल्या जाते. कळालं. त्यानंतर परासरण. विसरण आणि परासरण. परासरण म्हणजे ऑस्मॉसिस. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक पारपटलातून होणाऱ्या पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण होय. जास्त पाणी जिकडे आहे, जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे जाणे. ठीक आहे, जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे जाणे. दोन जर बकेट घेतले आपण, त्या बकेटमध्ये काय, एका बकेटमध्ये पाणी टाकलं आणि एका बकेटमध्ये पाणी टाकलं नाही आणि पाईप टाकला. ओके, समजा ही दोन बकेट आहेत आणि याच्यामध्ये काय टाकलं, पाणी टाकलं, यात पाणी टाकलं नाही, इकडून इकडे पाईप टाकला. ठीक आहे, आणि या पाईपामधून पाणी इकडे जाणार ना, कारण इकडे पाणी कसं आहे, जास्त आहे, इकडे पाणी कसं आहे, कमी आहे. इकडे पाणी जास्त आहे, पाणी इकडे कमी आहे. पाणी नेहमी कुठून कुठे जाते, जास्त कडून कमीकडे जाते.
पाणी नेहमी जास्तकडून कमीकडे जात असते, म्हणून पाण्याचा प्रवाह काय पाणी काय करत आहे प्रवास करत आहे. या पाण्याचा प्रवाह कुठून जास्तकडून कमीकडे, जास्त भागाकडून कमी भागाकडे होणे यालाच काय म्हणतात ऑस्मॉसिस म्हणतात. कळालं? ठीक आहे. पहिलं काय होतं विसरण म्हणजे काय डिफ्युजन. विसरण म्हणजे काय डिफ्युजन. डिफ्युजनमध्ये गॅसेस सारखे काय लहान रेणू पेशीच्या आतमध्ये येत आहेत आणि काही रेणू पेशीच्या बाहेर जात आहे, त्याला म्हणायचं डिफ्युजन म्हणजे विसरण. त्यानंतर परासरण. परासरण म्हणजे काय ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसमध्ये पाणी फक्त पाणी पाण्याचं पाणी जास्त पाणीकडून कमी जास्तकडून कमीकडे जाते. ऑस्मॉसिसमध्ये फक्त पाणी येते. डिफ्युजनमध्ये काय येत आहे गॅसेस येत आहे आणि लहान रेणूचं आत आणि बाहेर ते जाऊ शकतात. पण ऑस्मॉसिसमध्ये फक्त ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर होते. फक्त पाण्याचा प्रवास असतो याच्यामध्ये. ठीक आहे. जास्त पाण्याकडून ते काय जाते कमी पाण्याच्या भागाकडे जाते, त्याला म्हणायचं ऑस्मॉसिस म्हणजे परासरण. आणि ही भौतिक क्रिया असून ती घडणाऱ्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात. याच्यामध्ये पण काय आहे 3 वेगवेगळ्या आहेत बघा. याच्यामध्ये अतिपरासरणी, समपरासरणी, अवपरासरणी असे 3 भाग पडतात. इतकं कळालं? ठीक आहे. पहिलं काय बघितलं आपण पेशींचे ऊर्जा वापरून. ऊर्जा वापरून म्हणजे काय तिथे एनर्जी लागत आहे. पहिलं काय पेशीय भक्षण. भक्षण म्हणजे काय खाणे, आतमध्ये घेणे. ठीक आहे, त्याला आपण एंडोसायटोसिस म्हणतो. मग जे काही अन्न पदार्थ आहेत, इतर कोणते पदार्थ आहेत ते पेशीच्या आतमध्ये येणं याला काय म्हणायचं एंडोसायटोसिस म्हणजे पेशीय भक्षण. आणि काही टाकाऊ पदार्थ पेशीच्या बाहेर जाणे म्हणजे काय पेशीय उत्सर्जन म्हणजे एक्झोसायटोसिस. त्याला काय म्हणतो आपण एक्झोसायटोसिस म्हणजे पेशीय उत्सर्जन. त्यानंतर ऊर्जा न लागता 2 आहेत डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. त्यामध्ये काय विसरण आणि परासरण. तुम्हाला जर विसरण आणि परासरण लक्षात राहत नसेल तर डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण की हे लवकर नावं लक्षात राहतात, हे राहत नाहीत. गॅसेस असतील किंवा लहान कोणते रेणू असतील ते पेशीच्या अंदर येणे किंवा बाहेर जाणे याला म्हणायचं डिफ्युजन. आणि ऑस्मॉसिस म्हणजे काय पाण्याचा प्रवास. ठीक आहे, पाणी जास्त भागाकडून कमी भागाकडे जाणे म्हणजे काय ऑस्मॉसिस. कळालं इतकं नक्की? आणि या ऑस्मॉसिसमध्ये काय 3 वेगवेगळे पार्ट आहेत बघा. हे प्लांट आहे, प्लांट सेल आहेत या 3. बघा काय चाललं पाणी बाहेर चाललं. बाहेर का चाललं असेल पाणी आतमध्ये जास्त झालं असेल. आपण काय म्हटलं पाणी जास्त कडून कुठे जाते कमीकडे जाते म्हणजे आतमधून बाहेर चाललं पाणी. मग आतमध्ये पाणी कसं असेल जास्त असेल. आता इथे काय होत आहे आतमध्ये पण जाते आणि बाहेर पण येत आहे म्हणजे काय दोन्हीकडे इक्वल असेल, सारखं असेल. बाहेरही सारखं असेल आतमध्येही सारखं असेल. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी आत चाललं का बाहेर चाललं आतमध्ये, कारण बाहेर पाणी कसं असेल जास्त असेल, आतमध्ये पाणी कमी असेल. हे झालं प्लांट सेलचं. ठीक आहे, वनस्पती सेलचं. आता बघायचं आपल्याला प्राण्यांच्या पेशीमध्ये. ठीक आहे, बघा तिथे होतं समपरासरी म्हणजे आयसोटोनिक. समचा अर्थ काय होतो सम म्हणजे सारखे. सम म्हणजे सारखे. ही एक सेल आहे. या सेलच्या अंदर समजा 2 मॉलिक्यूल ऑफ H2O आहे आणि याच्यामध्ये पण 2 मॉलिक्यूल ऑफ H2O आहे. सारखं आहे पाणी. इथे पण 2 एक्झाम्पल, जस्ट एक्झाम्पल की 2 मॉलिक्यूल H2Oचे. H2O म्हणजे वॉटर हे माहिती आहे ना. H2O म्हणजे वॉटर. हां, मग पाण्याचं प्रमाण इथे पण 2 मॉलिक्यूलचंच आहे, इथे पण 2 मॉलिक्यूलचंच आहे. सारखं आहे. ठीक आहे, मग पाणी आतमध्ये पण येणार नाही आणि बाहेर पण जाणार नाही. जाईल का नाही. याला म्हणायचं समपरासरी म्हणजे आयसोटोनिक द्रावण. कळालं? तर वाचू याच्यामध्ये पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यामुळे पाणी आतही येत नाही आणि बाहेरही जात नाही. पेशीच्या बाहेरचे आणि पेशीच्या आतमधले वातावरण आणि पेशीच्या आतमधले दोन्हीचे पाण्याचे प्रमाण कसे असतील सारखे असतील. त्या प्रोसेसला काय म्हणायचं आयसोटोनिक किंवा त्या द्रावणाला काय म्हणायचं आयसोटोनिक द्रावण किंवा समपरासरी द्रावण. कळालं? आयसो म्हणजे पण सेम. इंग्लिश लक्षात ठेवायचं असेल तर आयसो म्हणजे सेम सारखे. ठीक आहे. त्यानंतर अवपरासरी
अवपरासरी म्हणजे हायपोटोनिक. हायपोटोनिक द्रावण म्हणजे पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमाचे पाण्याचे प्रमाण कसे असणार, जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. ओके, याला अंतःपरासरण एंडोऑस्मॉसिस म्हणतात. उदाहरणे बघा, मनुका, तुमच्या घरी मनुका मम्मी रात्री भिजू घालते, मनुका असेल, बदाम असेल, ठीक आहे, पाण्यामध्ये भिजू घालते. आता त्या मनुकाच्या अंदर पाणी असते का? मनुकाच्या अंदर पाणी असते का? नाही. तिला पाण्यात भिजू घातलं, तिचं वातावरण काय झालं, त्या पाण्याचं झालं. ठीक आहे, ज्या मनुकाच्या अंदर पाणी नाही आहे, पण तिचं वातावरण काय आहे, खूप सारं पाणी आहे. मग त्या वातावरणातलं पाणी कुठं जाणार, त्या पेशीच्या म्हणजे त्या मनुकाच्या अंदर जाणार. ती मनुका काय होणार, फुगणार. ठीक आहे, मग तेच एक्झाम्पल आहे याचं अवपरासरी म्हणजे हायपोटोनिक सोल्युशन. याच्या अंदर काय असणार, सेल आहे. सेलच्या अंदर जर 2 मॉलिक्यूल ऑफ H2O असणार, तर इथे किती असणार, 3 मॉलिक्यूल ऑफ H2O. म्हणजे वातावरणातलं प्रमाण कसं आहे, जास्त आहे, आणि सेलच्या याच्यातलं प्रमाण कसं आहे, कमी आहे. तर मग पाणी कुठून कुठे जाणार, बाहेरून आतमध्ये जाणार. ठीक आहे, या प्रोसेसला किंवा या द्रावणला म्हणायचं अवपरासरी द्रावण किंवा हायपोटोनिक द्रावण. कळलं, द्रावण म्हणजे सोल्युशन. कळालं? हे एक्झाम्पल देत आहे जस्ट. अतिपरासरी, अति हे शब्द लक्षात ठेवा. हायपर म्हणजे जास्त. हायपरटोनिक द्रावण पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त, पेशीतील जास्त आणि पेशी भोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कसे आहे, कमी असल्याने पेशीतून बाहेर पाणी पडते. आता ही एक पेशी आहे, याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल ऑफ H2 आहे, इथे 2 मॉलिक्यूल ऑफ H2 आहे. तर कुठून कुठे जाईल, आतून बाहेर जाईल. ठीक आहे, या द्रावणला काय म्हणायचं, अतिपरासरणी म्हणजे हायपरटोनिक द्रावण किंवा सोल्युशन. सेलच्या अंदर जर पाणी जास्त असेल आणि बाहेर कमी असेल त्याला म्हणायचं हायपरटोनिक, आणि सेलच्या अंदर कमी असेल आणि बाहेर जास्त असेल त्याला म्हणायचं हायपोटोनिक. ठीक आहे, आणि दोन्ही सारखे असेल तर आयसोटोनिक. कळालं मॅडम? नाही कळालं? समपरासरी नाही कळालं? ठीक आहे, या 3 सेल आहेत. ठीक आहे, या 3 सेल आहेत. या 3 सेलमधलं इथे काय, पाणी आहे, H2 आहे. 1 लिटर पाणी आहे याच्या अंदर. ठीक आहे, याच्या अंदर 1 लिटर पाणी आहे, आणि याच्या बाहेर पण किती आहे, 1 लिटर पाणी. सारखं आहे, दोन्ही सारखं आहे ना. या तुम्ही त्या बुकमध्ये नका बघा, इकडे बघा, लक्ष द्या की सेलच्या अंदर आणि सेलच्या बाहेर हे सेल आहे आणि हे बकेट समजा. सेल नका समजा, इथे बकेट समजा. ही बकेट आहे, बकेटच्या बाहेर पण 1 लिटर पाणी आहे आणि बकेटच्या आतमध्ये पण 1 लिटर पाणी आहे. सारखे झाले दोन्ही पाणी. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, समपरासरणी. सम आहे ना, ते सारखं आहे ना. सम म्हणजे काय, सारखे आहे ते. मॅथ मधला सम वेगळा, इथलचा सम वेगळा. मॅथ मधला वेगळा, मॅथचा सम वेगळा, इथलचा सम वेगळा. सम म्हणजे काय, सारखे, इज इक्वल टू. ठीक आहे, मग याच्यामधलं पाणी याच्यामधलं पाणी कसं आहे, सारखं आहे, सम. मग हे काय झालं, कोणतं द्रावण झालं, समपरासरणी द्रावण म्हणजे आयसोटोनिक द्रावण. कळालं? आता हायपोटोनिक अवपरासरणी म्हणजे काय, याच्यामध्ये 1 लिटर पाणी आहे आणि इथे 2 लिटर पाणी आहे. आता कुठे जास्त आहे, कुठे जास्त आहे, बाहेर जास्त आहे. मग बाहेरून आतमध्ये जाईल का आतून बाहेर येईल, कारण कुठून कुठे जात असते पाणी, जास्त कडून कमीकडे जाते, जास्त कडून कमीकडे जाते. मग इथे जास्त पाणी आहे, इथे कमी पाणी आहे, पाणी इथून इथे जाईल. कळालं? या बकेटमध्ये पाणी कमी आहे, बाहेरच्या वातावरणात पाणी कसं आहे, जास्त आहे. मग बाहेरच्या वातावरणात पाणी कुठे जाईल, या बकेटमध्ये जाईल. ठीक आहे, मग त्याला काय म्हणायचं, अवपरासरणी. अवपरासरणी द्रावण म्हणजे हायपोटोनिक द्रावण. कळालं? ठीक आहे, आता ही एक बकेट आहे, याच्यामध्ये आहे 2 लिटर पाणी आणि इथे आहे 1 लिटर पाणी. ठीक आहे, आता इथे जास्त आहे का बाहेर जास्त आहे, आतमध्ये जास्त आहे. मग आतमधून पाणी कुठे येणार, बाहेर येणार. ठीक आहे, मग हे या सिच्युएशनमध्ये हे काय झालं, अतिपरासरणी म्हणजे हायपरटोनिक द्रावण. कळालं? आता कळालं? याच्यामध्ये आपण याचं एक्झाम्पल घेऊ शकतो मनुकाचं. मनुकाचं रात्री भिजू घातलं, मनुकामध्ये पाणी असते का, नाही. मनुका पूर्ण काय श्रिंक म्हणजे त्या पूर्ण वाळलेल्या असतात. ठीक आहे, मग त्या पाण्यात जर आपण भिजू घातलं, त्याच्या अंदर काय जाणार, पाणी जाणार, ते फुगणार. आपण काय म्हटलेलं आहे की जास्त कडून कमीकडे पाणी जाते.
ठीक आहे. मग त्याला पाण्यात भिजू घातल्या, मग ते मनुका म्हणजे काय झाली, आपली सेल झाली. ठीक आहे. आणि ते पाणी म्हणजे काय झालं, ती वाटी म्हणजे काय झालं, पूर्ण वातावरण झालं. मग त्या बाहेरच्या वातावरणातलं पाणी कुठे गेलं, त्या सेलमध्ये गेलं. ठीक आहे. मग ते कोणतं झालं, हायपोटोनिक म्हणजे अवपरासरी द्रावण. जर बाहेर जास्त असेल तर अवपरासरी आणि अंदर जास्त असेल सेलच्या अंदर त्याला काय म्हणायचं, अतिपरासरी म्हणजे हायपरटोनिक द्रावण. आणि सारखं असेल तर समपरासरी. कळालं इतकं? ठीक आहे. याच्या समोर जाऊ नये कारण की हे खूप होऊन जाईल. ठीक आहे. इतकं कळालं, हे कंप्लीट करू. मग उदाहरणार्थ काय, फळाच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्या, हे सोडत होते. तुम्ही एखादं समजा फळ कापलं, ठीक आहे, फळ कापलं आणि ते मिठात टाकलं, ते काही का आलू वगैरे काही असेल, ते काय टाकलं तुम्ही, मिठात टाकलं. एका वाटीमध्ये मीठ घेतलं, त्या मिठात टाकलं, ते मीठ ओलं होईल का, होईल ना ओलं, कारण त्या फळामध्ये पाणी आहे ना, फळामध्ये पाणी आहे, मिठामध्ये पाणी आहे का, नाही आहे. फळ म्हणजे काय, आपली सेल, आणि ते मीठ म्हणजे काय, वातावरण. मग त्या फळातलं पाणी कुठे गेलं, मिठामध्ये गेलं. म्हणजे त्या सेलमध्ये जास्त पाणी आहे, सेलमधलं पाणी कुठे जाणार, बाहेर जाणार. मग त्याला काय म्हणायचं, हायपरटोनिक द्रावण म्हणजे अतिपरासरी द्रावण. कळालं? आणि याच्यामध्ये एंडोऑस्मोसिस होते आणि याच्यामध्ये एक्झोऑस्मोसिस होते, कारण बाहेर पडत आहे ना, सेलमधून बाहेर पडत आहे. आपण काय बघितलं होतं ऑस्मोसिसमध्ये, की जर आतमध्ये येत असेल म्हणजे इन म्हणजे काय, एंडो, आणि एक्झो म्हणजे काय, बाहेर. याच्यामध्ये काय होत आहे, एंडोऑस्मोसिस म्हणजे आतमध्ये येत आहे, म्हणजे अंतःपरासरण होते. आणि याच्यामध्ये काय जात आहे, बाहेर जात आहे, म्हणजे बहिःपरासरण म्हणजे एंडोऑस्मोसिस होत आहे, सॉरी एक्झोऑस्मोसिस होत आहे. कळालं? काही कन्फ्युजन याच्यामध्ये? कन्फ्युजन याला वाचावं लागते, खूप वेळा वाचावं लागते. तुम्ही वाचा त्याला, मग डबल मला डाऊट असेल तर विचारा, कारण की एका दमात हे एवढं डायरेक्ट लक्षात नाही राहत. ठीक आहे, म्हणून कमीच घेतलं. स्टार्टिंगपासून बघू आपण आता डबल. बघा, पेशीभिंतिका काय बघितलं होतं आपण, पेशीभिंतिका सेल वॉल कशामध्ये असते, वनस्पती पेशीमध्ये असते. ठीक आहे. आणि शेवाळ आणि कवकमध्ये असते. कशापासून बनलेली राहते, सेल्युलोज आणि पेक्टिन काय तयार करते, लिग्निन आणि सुबेरिन आणि क्युटिन. त्यानंतर काम काय आहे तिचं, आधार देणे आणि रक्षण करणे. त्यानंतर पेशी पटल बाहेरचा आणि आंतरचं जे काही वातावरण आहे त्याला वेगळं करून ठेवते. कशापासून बनलेली आहे, कशापासून बनलेलं आहे, अरे पेशी पटल कशापासून बनलेलं आहे, फॉस्फोलिपिड, फॉस्फेट आणि लिपिड्सनी बनलेलं असते ते. ठीक आहे. त्यानंतर त्याला सिलेक्टिव्हली काय म्हणतात, सांगा, सिलेक्टिव्हली परमिबल काय म्हणतात, ते निवडलेले सबस्टन्स फक्त काय येऊ देते, आतमध्ये येऊ देते, हे हार्मफुल सबस्टन्स आतमध्ये येऊ देत नाही. कोण, पेशी पटल. ठीक आहे, म्हणून त्याला आपण निवडक स्पार पटल किंवा सिलेक्टिव्हली परमेबल असं म्हणतो. त्यानंतर बघा, पेशीच्या बाहेर कोणतेही काही एन्व्हायरमेंटमध्ये जर चेंजेस झाले तर आतमध्ये चेंजेस होतात का, नाही. त्या स्थितीला काय म्हणतो आपण, समस्थिती असं म्हणतो. त्यानंतर आपण ऊर्जा वापरून होणाऱ्या क्रिया बघितल्या, तर ऊर्जा वापरून होणाऱ्या क्रिया कोणत्या आहेत, पेशीय भक्षण, भक्षण म्हणजे काय, खाणे, आतमध्ये येणे म्हणजे एंडोसायटोसिस, आणि पेशीय उत्सर्जन म्हणजे एक्झोसायटोसिस, बाहेर जाणे. ठीक आहे. एंडोसायटोसिस मध्ये काय होत आहे, अन्नपदार्थ आतमध्ये येत आहे, आणि एक्झोसायटोसिस मध्ये काय होत आहे, अन्नपदार्थ बाहेर जात आहे. ठीक आहे. ऊर्जा न वापरता डिफ्युजन आणि ऑस्मोसिस, विसरण आणि परासरण. याच्यामध्ये डिफ्युजनमध्ये काय होतं आहे, काही जे लहान रेणू आहेत म्हणजे गॅसेस सारखे लहान रेणू आहेत ते बाहेर जात आहे, आतमध्ये येत आहे. आणि ऑस्मोसिसमध्ये काय होत आहे, जास्त पाणी कमी पाण्याच्या भागाकडे जाते. पाण्याचा प्रवाह आहे, दुसरं कोणतं नाही, पाण्याचा प्रवाह आहे इथे. आता त्याच्यामध्ये काय आपण 3 वेगवेगळ्या क्रिया बघितल्या, कोणकोणत्या असतात, आयसोटोनिक, हायपोटोनिक, हायपरटोनिक. आयसोटोनिक म्हणजे काय, समपरासरी म्हणजे सारखे,
सेलमध्ये आणि वातावरणामध्ये पण सारखे. हायपो म्हणजे काय की सेलमध्ये कमी आणि बाहेर जास्त. आणि हायपर म्हणजे काय सेलमध्ये जास्त आत बाहेर कमी. ठीक आहे, तुम्ही हे कंटिन्यू वाचा तेव्हा कळेल, कारण की हे जे काही वर्डिंग आहे तीही चेंज असते आणि आपल्या रोजच्या वापरण्यामध्ये आपण म्हणतो का असं अतिपरासरी झालं ना असं झालं, समपरासरी झालं असं म्हणतो का, नाही यूज करत ना. म्हणून ह्या आपण आयसोटोनिक हायपोटोनिक पण यूज करत नाही. ठीक आहे, हे वाचावं लागते आणि ते रिव्हिजन करावं लागते, रोजचं रोज वाचत चला. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट बघू.